पीएम किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो, ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांची लँड सीडिंग बरोबर आहे, ज्यांची केवायसी झालेली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळतात आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळतात। पण मित्रांनो, आता जर यापुढील हप्ते आपल्याला मिळवायचे असतील, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळतात त्या शेतकऱ्यांना आणि ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचे अशा सुद्धा शेतकऱ्यांना जर यापुढील हप्ते मिळवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला पुन्हा एक नवीन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी केलंही असेल, मात्र ज्या शेतकऱ्यांनी केलं नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे। नमस्कार, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे जर पैसे या पुढील काळात मिळवायचे असतील तर आपल्याला त्यासाठी पुन्हा एक नवीन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। आणि जवळपास शेतकऱ्यांनी हे रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा काही शेतकऱ्यांनी केलं नसेल तर त्यांना ते करणं गरजेचं आहे। आणि ते रजिस्ट्रेशन म्हणजे ॲग्रीस्टॅक योजना, म्हणजेच फार्मर डिजिटल आयडी, आणि हे प्रत्येक शेतकऱ्याला करणं अनिवार्य आहे। आता या ॲग्रीस्टॅक किंवा फार्मर आयडी रजिस्ट्रेशनचे फायदे काय काय आहेत मित्रांनो, तर यामध्ये केंद्र शासनाचा महत्त्वाचा उद्देश आहे। यापुढे त्या शेतकऱ्याला जर कोणत्याही बँकेकडून पीक कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हा फार्मर आयडी कामी पडणार आहे। आणि त्या माध्यमातून मग जे पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, हे सुद्धा पैसे ज्या शेतकऱ्यानं फार्मर डिजिटल आयडीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशाच शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे हे रजिस्ट्रेशन करणं प्रत्येक शेतकऱ्याला बंधनकारक आहे। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला महत्त्वाची विनंती आहे की प्रत्येक गावामध्ये सीएससी सेंटर आहे, आपण त्या सीएससी सेंटरवर जाऊन या फार्मर डिजिटल आयडी साठी ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय। ज्या शेतकऱ्यांनी केलं नसेल त्यांनी सुद्धा करून घ्यायचंय। आणि रजिस्ट्रेशन करते वेळेस महत्त्वाची काळजी ही घ्यायची की तुमची किती गटामध्ये जमीन असो, कोणकोणत्या गावामध्ये असो, आपली सर्व माहिती ही त्यामध्ये ऍड करायची आहे। कारण यापुढे जर आपल्याला कोणतीही खतं, बी बियाणं किंवा शासनाच्या महाडीबीटीच्या योजना असतील, पोकरा योजना असतील, अशा सर्व योजना फक्त या ॲग्रीस्टॅक रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून मिळणार आहेत। आणि त्याचा त्यापुढील एक पुन्हा फायदा असा आहे की आपल्याला जी कागदपत्र गोळा करावी लागतात, समजा पीक कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला 7/12 लागतो, होल्डिंग लागतो, इतर बँकांचे नो ड्यूज लागतात, किंवा जे काही कागदपत्र लागतात तहसील कार्यालयाकडून काही लागतात, तर अशी कागदपत्र गोळा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही। कारण आपली सर्व माहिती त्या फार्मर आयडी मध्ये राहणार। आणि ज्यावेळेस आपण पीक कर्ज घ्यायला जाऊ तर त्यावेळेस ती बँक आपल्याला फार्मर आयडी मागणार। आपला फार्मर आयडी टाकला की आपली सर्व हिस्ट्री म्हणजे आपली सर्व माहिती त्यामध्ये दिसणार आहे। आणि त्या माध्यमातून पीक कर्ज असेल, आपल्याला काही कोणतंही समजा काम करायचं गव्हर्नमेंट शासकीय, तर त्या कामासाठी हा डिजिटल फार्मर आयडी लागणार आहे। जसं माणसाचं आधार कार्ड असतं तसा तो शेतकऱ्याचा फार्मर डिजिटल आयडी आहे। आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना हे रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे। आणि जे शेतकरी रजिस्ट्रेशन करतील त्याच शेतकऱ्यांना यापुढील पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। अशी ही महत्त्वाची अपडेट होती। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ आपल्या नातलग, मित्र, सर्व जे काही शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना शेअर करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।